दुसरीकडे शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हातावर हात धरून बसल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। सध्या मराठवाड्यातल्या बहुतांश भागात शेतकऱ्यांची शेती दयनीय अवस्थेत आलेली आहे। पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र शासनानं केलेली मदत ही तुटपुंजी आहे असा आरोप विरोधक करतायत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील यावरून सरकारला धारेवर धरलंय। आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून जो मुसळधार पाऊस बरसतोय त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अक्षरशः दयनीय झालेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्या या कर्जमाफीच्या संदर्भात किंवा मदतीच्या बाबतीत शेतकरी हा आक्रोश करतोय। मात्र या शेतकऱ्याकडे त्या पद्धतीने लक्ष दिलं जातंय का? त्यामुळे सध्या सरकारवर टीका होतीये। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहे। काय सांगाल की काय परिस्थिती आहे? कारण शेतकरी अक्षरशः रडतोय, मात्र दुसरीकडे सरकार अजूनही या गोष्टींची वाट पाहते। 10,000ची मदत दिलेली आहे, मात्र ती पुरेशी आहे। शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे। आता या क्षणी सुद्धा पाऊस पडतोय आणि अजून 2-3 दिवस पाऊस पडेल असं एकूण अंदाज आहे। तर अशा परिस्थितीमध्ये तातडीनं शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे। शेतकरी खचलेला आहे। आपण अनेक व्हिज्युअल्स बघतोय की किती शेतकरी म्हणजे हवालदिल झालेला आहे। तेव्हा आता केंद्र सरकारला काय अडचण आली आहे, राज्य सरकारला काय अडचण आलेली आहे? NDRF-मध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत आणि तो पैसा काय कोणाच्या बापाचा नाही, करदात्यांचा आहे। आम्हीच कर भरतो सगळेजण। महाराष्ट्र कर भरण्यामध्ये आघाडीवर आहे। सर्वाधिक GST आम्ही भरतो आणि मग असं असताना जर का त्याच आमच्याच करातून उभा राहिलेला जो निधी आहे तो अशावेळी ज्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर त्याचा कशा मग हे बंद करा। सगळे कशासाठी पाहिजे सगळे ही पीक विम्यासंदर्भात सुद्धा नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहतं की पीक विमा खरंच फायदेशीर ठरतो का? पीक विमा आता अशा परिस्थितीमध्ये उपयोगी येतो का? कदाचित पूर्वीचा पीक विमा असता तर काही अंशी मदत मिळाली असते। एक तर मी पीक विमा सुरू झाल्यापासून गेल्या 8 वर्षापासून सातत्यानं सांगतोय की ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नाहीच आहे, प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे। आणि म्हणून केंद्र सरकारनं एकदा श्वेतपत्रिका काढावी की पीक विमा सुरू केल्यापासून किती पैसे केंद्रानं विमा कंपन्यांना भरले, राज्यानं किती भरले, शेतकऱ्यांनी किती भरले आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला परतावा किती मिळाला याचा लेखाजोखा जर काढला तर हजारो कोटी रुपये कमावले कंपन्यांनी आणि शेतकरी मात्र तसाच राहिला। हे चित्र पुढे येईल। तेव्हा मग इतकी नैसर्गिक आपत्ती आलेली असताना या पीक विमा कंपन्या जर प्रामाणिकपणानं इमानदारीनं त्यांनी काम केलं असतं तर त्यांनी आज सरकारकडे भीक मागायला पाहिजे होती की आम्ही आता उद्ध्वस्त झालो, आमचं दिवाळं निघालं, आता सरकारनं काहीतरी आम्हाला मदत करायला पाहिजे, नाहीतर आमच्या कंपन्या आता डुबल्या असं म्हणायला पाहिजे। झालं उलटच। या अशाही परिस्थितीमध्ये विमा कंपन्या करोडो रुपये कमवायला लागल्यात, हजारो करोड रुपये, आणि शेतकरी मात्र तसा झाला। आणि त्यात भरीसभर दुष्काळात तेरावा म्हणतात त्या पद्धतीनं यावर्षी सरकारनं त्या पीक विम्यातल्या 4 ट्रिगर बदलल्यामुळं रद्द केल्यामुळं आता त्या विम्याचा काही एक शेतकऱ्याला उपयोग नाही आहे। बिनकामाचा तो विमा आहे आणि त्यामुळं विम्यातनं तर काही शेतकऱ्याला दिलासा मिळणार नाही। राहता राहिला मुद्दा आणि विम्याला पैसे कुठले भरले? NDRF मधनंच भरलेले आहेत ना। आणि मग जो आमचा पैसा होता हक्काचा तोही विमा कंपन्या खाऊन बसल्या आणि आता अडचणीच्या काळात सरकार मदत करत नाही। सरकार बिहारला मदत करतं कारण निवडणुका आहेत। मग ही सरकार ही यंत्रणा निवडणुका जिंकण्याची यंत्रणा आहे का सुशासन चालवणारी यंत्रणा? हे तरी एकदा स्पष्ट करा, नाहीतर आमचा धंदा आहे लोकांना लुटण्याचा हे एकदा जाहीरपणानं सांगा निर्लज्जपणे। आता खरं तर या आपत्तीमध्ये सरकार एकीकडे म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहेच, मात्र कर्जमाफी देण्याच्या बाबतीत सुद्धा पुढे येत नाहीये। दुसरी गोष्ट ही जी काही मदत देत आहेत त्यामध्ये केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी दिरंगाई होते। 100% होते। ज्या तातडीनं बिहारला मदत दिली जाते का तर निवडणुका तोंडावर आहेत। पंजाबचे शेतकरी दिल्लीत कधीही घुसतात, त्यांना मदत मिळते। महाराष्ट्राला घरी धरता का?
मग महाराष्ट्राला गृहीत धरत असाल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही पेटून उठलं पाहिजे. आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की शेतकऱ्यांना जी मदत दिली आहे ती पुरेशी आहे? कारण आत्ता जी परिस्थिती आहे त्यात कोल्हापूर सांगलीने सुद्धा पूर पाहिलेला आहे. या परिस्थितीत तुम्हाला वाटते काय तिथे तातडीची मदत व्हायला हवी, शेतकरी त्यामुळे उभारी घेईल? आता तातडीनं एक ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरून घरातलं साहित्य वाहून गेलेलं आहे त्यांना तातडीचं सानुग्रह अनुदान म्हणून 10,000 रुपये देत आहेत. ठीक आहे, पण हे सुद्धा 10,000 तोकडे आहेत हो. मला आठवतं आहे 2005 साली सांगली कोल्हापूरला महापूर आलेला होता. त्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये विलासराव देशमुखांनी दिलेले होते. त्याला आता 20 वर्षे झाली. मग 20 वर्षानंतर 10,000ची व्हॅल्यू 10,000च राहिली का, एवढा तरी विचार करायला पाहिजे. निश्चित. आता याच्या बाबतीत आता सरकारने जी मदत द्यायची त्याच्याऐवजी काय आव्हान कराल जनतेला सुद्धा? कारण आता तिथे ज्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूर सांगलीला पाहिलं मदतीचा ओघ आला, इथे सुद्धा मदत जाणं गरजेचं आहे. तुम्ही जनतेला देखील काय आव्हान कराल? निश्चितच मदत जाणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की मी ज्यांना शक्य आहे आणि हा महाराष्ट्र असा आहे संकटात सापडल्यांना कधीही उघड्यावर सोडत नाही किंवा मदत करतो. मदतीसाठी हजारो हात पुढे येतात. हे मी सांगली कोल्हापूरला 4 वेळा पूर आले त्या पुराच्या काळात बघितलेलं आहे. तेव्हा माझं आव्हान एवढंच आहे की या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काहींना घरावर घरं वाहून गेले त्यांना तात्पुरत्या स्वरूपात लगेच एखादे झोपडी बांधण्यासाठी काही पत्रे द्यावेत. थोडं त्याच्यानंतर आता किराणा साहित्य द्यावं आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 8 दिवसानंतर खरीप तर गेलाच पण रब्बीचा पेरा येणार आहे. तेव्हा एक हरभऱ्याच्या बियाण्याचं बॅग किंवा ज्वारीच्या बियाण्याची बॅग, एक रासायनिक खताची गुणी जर दिली तर तातडीनं तो नवीन तरी पेरा करेल रब्बीचा. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की महाराष्ट्र हा खरं तर संवेदनशील आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील आवाहन केलेलं आहे. एकीकडे सरकार कोणते पावलं उचलते त्याकडे देखील लक्ष आहे. विरोधक म्हणून ते टीका करतायत, मग दुसरीकडे जनतेला ते आव्हान देखील करतायत की तातडीने तिथे मदत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीला शेतकरी जगला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.